पाईन लॅब्सचा रिझल्ट आलाय आणि एक गेम चेंजिंग क्वार्टर दिसतंय. पहिलं बघू कंपनी करते काय. कंपनी एक मर्चंट फोकस फिनटेक कंपनी आहे. ती दुकानदार आणि ऑनलाईन बिझनेसेसला कस्टमरकडनं पेमेंट घेण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. पहिलं बघूया आता आपण कंपनी पैसे कसे कमवते. 100 रुपये आपण पकडू रेव्हेन्यू आहे त्याचं, तर 60 रुपये कंपनी कमवती पेमेंट बिझनेसेसमधनं. तुम्ही कार्ड स्वाईप करता त्याच्यामधनं त्यांना कमिशन येतं. त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन चेकआउट्स म्हणजे झिरोडा, क्रेड, फ्लिपकार्ट ह्याच्यामध्ये त्या प्लॅटफॉर्ममध्ये ते त्यांचं पेमेंट इंटिग्रेटेड असतं, त्याच्यामधनं त्यांना पैसे भेटतात. QR दुकानदारामध्ये QR असतं त्याच्यामधनं पैसे येतात, कमिशन भेटतं त्यांना. 30 रुपयाची कंपनी कमवती, ती कमवती लेंडिंग बिझनेसेसमधनं. ते कस्टमरला NBFC बरोबर कनेक्ट करून देतात, त्याबदले त्यांना एक कमिशन भेटतं. आणि 10 रुपये कंपनी कमवती डिव्हाइस आणि सॉफ्टवेअरमधनं, डेटा अॅनालिटिक आणि मंथली रेंट असतं त्यांच्या मशीनचं, जे पेट्रोल पंपावर तुम्ही बघता. जेवढं त्यांचं ट्रान्झॅक्शन वाढेल आणि जेवढं त्यांचं लोन वाढेल तेवढंच कंपनीचा बिझनेस वाढणार आहे. आता आपण बघू क्वार्टरली रिझल्ट. क्वार्टरली रिझल्टमध्ये कंपनीचा जो Q2चा रिझल्ट होता तर रेव्हेन्यू होता 650 करोड. YOY ग्रोथ 18% होती, भरपूर इम्प्रूव्ह झालेला आहे. आणि त्यांचा नेट प्रॉफिट 6 करोड आहे. ओव्हरऑल कंपनी लॉसमधनं प्रॉफिटमध्ये आलेली आहे आणि कन्सिस्टंटली मेंटेन करते. त्याच्यानंतर कंपनीने 4 लाख करोडचे पेमेंट प्रोसेस केलेले आहेत त्यांच्या ह्याच्यावरनं. त्याला GTV म्हणतात. हे इम्पॉर्टंट आहे, ग्रॉस ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, म्हणजे हे जेवढं वाढेल तेवढं कंपनीचा मेन बिझनेस वाढणार आहे. आणि त्यांचा जो ऑपरेटिंग मार्जिन होता लास्ट क्वार्टरमध्ये 5.89 होता आणि ह्या क्वार्टरमध्ये त्यांचा 12% झालेला आहे. हा जो जम्प झालेला आहे त्याचं एक रिझन आहे, त्यांनी लोनमध्ये जास्त फोकस केलेला आहे. म्हणजे की 100 रुपये आपण एक्झाम्पल पकडू, पेमेंट बिझनेसेसमध्ये 100 रुपयाचं जर त्यांनी प्रोसेस केलेलं आहे तर त्यांच्या मागं 25 ते 30 पैसे भेटतात ते त्यांना कमिशन. आणि जे लोन प्रोसेस करतात 100 रुपयाचं त्याच्या मागं त्यांना 30 ते 40 रुपये भेटतात ते कमिशन. मग त्यामुळे काय झालंय, त्यांचं ऑपरेटिंग मार्जिन भरपूर वाढलेलं आहे, कारण की त्यांनी बाय नाव पे लेटर आणि EMI मध्ये फोकस केलेलं आहे. चांगले पॉईंट्स काय आहे की त्यांचं कॅश फ्लो पॉझिटिव्ह झालेला आहे. मर्चंट बेस त्यांचा 10 lakhs आहे आणि ऍक्टिव्ह 5 lakhs आहे. त्याच्यानंतर त्यांनी सेतू म्हणून एक नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केलेलं आहे, क्लॉड आणि ChatGPT बरोबर इंटिग्रेट केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे बिल्स ऑटो पे करू शकता. चॅलेंजेस काय काय कंपनीचे की लोनवर डिपेंडन्सी जास्त आहे त्यांची, म्हणजे NBFC वर डिपेंडन्सी जास्त आहे आणि त्यांचा कंट्रोल नाही आहे. त्याच्यानंतर नेटवर्किंग फीस जास्त आहे, म्हणजे की तुम्ही जेव्हा एक पेट्रोल पंपावर कार्ड जाता ते कार्ड विजाचं असेल, विजाला फीस द्यायला लागती. त्याच्यानंतर बँकेला पैसे द्यायला लागतात आणि मग त्याच्यानंतर पाईन लॅब्सला कमिशन येतं आणि मग मर्चंटच्या बँकेत पैसे जातात. ओव्हरऑल चॅलेंजेस जास्त आहे, कारण की पेटीएम, फोनपे हे पण कॉम्पिटिशन देतात, त्यांना मार्जिन्स डिफेंड करायचेत आणि ट्रान्झॅक्शन वाढवायचेत. हा फिनटेक मधला एक मोस्ट प्रॉमिसिंग टर्न अराउंड बनू शकतो.